अरे बापरे! या ठिकाणी तर डायरेक्ट ट्रॅक्टरची ट्रॉलीच पलटी झाली. चला तर मंडळी, तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये सांगतो की नक्की काय झालं होतं ते. तर जय श्रीराम मंडळी. आज शनिवार असल्यामुळे आपल्याला आज ऑफिसला सुट्टी होती. त्यामुळे आपण निघालो होतो गावाच्या दिशेने. कारण आज आपल्याला जायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मठिकाण म्हणजेच किल्ले शिवनेरी या ठिकाणी. आपल्यासोबत आपले मित्र सागर फाटके देखील येणार होते. मग काय आपण निघालो होतो सकाळी 5:30च्या सुमारास. तर पुढे जाऊन पाहिलं तर या ठिकाणी डायरेक्ट ट्रॅक्टरची ट्रॉलीच पलटी झाली होती. पहिली ट्रॉली तर चांगली होती, पण मागची ट्रॉली जी होती ती डायरेक्ट पलटी झाली होती. आता हे ठिकाण म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराजांचा जो सगळ्यात मोठा पुतळा आहे त्याच्याजवळच. सकाळी 5:30च्या सुमारासच हे असं जाम ट्रॅफिक झालं होतं. या ठिकाणी ही ट्रॉली जी पलटी झाली ती डायरेक्ट रोडच्या मधोमध झाली होती. त्यानंतर आपण थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर आपले मित्र सागर फाटके देखील आले होते. मग काय त्यांचा एक व्हिडिओ घेतला आणि आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. तर चाकणमध्ये आलो तर या ठिकाणी पाहिलं तर या बसेसमुळे एवढं असं जाम ट्रॅफिक झालं होतं. सकाळी MIDC कामगारांची संख्या जास्त असते, त्यामुळे या ठिकाणी हे असं जाम ट्रॅफिक होते. त्यानंतर पुढे आपण आलो होतो मंचरमध्ये आपण नाश्त्यासाठी थांबलो होतो. या ठिकाणी लगेचच सूर्योदय झाला होता. मग सूर्यनारायणाचं पण दर्शन घेतलं आणि निघालो गावाच्या दिशेने. त्यानंतर आपण पोहोचलो होतो साई मोटर्स इथे. कारण आज आपल्याला आपली गाडी सर्व्हिसिंगसाठी द्यायची होती. मग गाडी सर्व्हिसिंगला दिली आणि तिथून आपण किल्ले शिवनेरीच्या दिशेने निघालो. तर जाता जाता सागर भाऊंनी गाडी चालवायला घेतली होती. मग काय लगेच आपण कॅमेरा काढला आणि व्हिडिओ सुरुवात केली. तर या ठिकाणी पुढं पाहिलं तर असं रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी मस्तपैकी झाडी एकदम छान असं वाटत होतं. त्यानंतर पुढे आपण पोहोचलो होतो किल्ले शिवनेरीच्या जवळ. लांबूनच आपला किल्ले शिवनेरी एकदम छान दिसत होता. आता जवळ जाण्याची आतुरता होती. जितकं पटापटा जाता येईल तितकं आपण पोहोचलो होतो किल्ल्याच्या पायथ्याशी. किल्ल्याच्या पायथ्यापासून वरती जाण्यासाठी असा छान असा काँक्रीटचा रस्ता किल्ला आहे. त्यामुळे आपण गाडी डायरेक्ट किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ घेऊन जाऊ शकतो. मग आपण पण आपली गाडी वरती घेऊन गेलो होतो. पण जाता जाता आपल्याला दिसलं तर या ठिकाणी भरपूर अशा 4 व्हीलरची पार्किंग झाली होती. त्यामुळे अंदाज आलाच होता का आज किल्ल्यावरती भरपूर गर्दी असणार आहे, कारण आज शनिवार होता. त्यानंतर आपण पोहोचलो होतो किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ. या ठिकाणी पाहिलं तर कॉलेजची अशी पोरं आलेली होती. यांनी तर डायरेक्ट मिलिटरीचा ड्रेस घातला होता. म्हणलं काय विषय काय माहीत नाही. त्यानंतर आपण आलो होतो किल्ल्याच्या पहिल्या पायरीजवळ. लगेचच आपण आपला माथा टेकवला आणि किल्ला चढायला सुरुवात केली होती. तर पुढे आल्यावरती आपल्याला हा दिसला किल्ल्याचा मुख्य दरवाजा. ह्या दरवाजाचं महत्त्व असं की किल्ल्यामध्ये जाण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी ह्याच दरवाजाने यावं लागते. त्यानंतर पुढे पाहिलं तर असं साखळदंडाने खाली उतरण्यासाठी देखील अशी व्यवस्था केलेली होती. त्यानंतर आपण पोहोचलो होतो पहिल्या बागेमध्ये. किल्ल्यावरती 2 बागा आहेत, त्यातील ही पहिली बाग. इथं छान अशी खूप झाडे आहेत. त्यानंतर आपण किल्ला चढतच होतो तर या ठिकाणी लगेचच आपले सागरभाऊ म्हणले का मला आता दम लागलाय. मग त्यांना म्हणलं तुम्ही या ठिकाणी जरा वेळ विश्रांती घ्या आणि तुम्ही देखील जर ब्लॉग पार्ट 1 आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपला ब्लॉग पार्ट 2 पण येणार आहे, तर आपल्या अकाउंटवरती जाऊन तो ब्लॉग पार्ट 2 पाहायला विसरू नका.